नमस्कार मंडळी, आपण आलोय सकाळचे 7:40 झाले. सनसेटमध्ये पोहोचलो. आज आहे शनिवार. शनिवारचा दिवस आपल्यासाठी बघल तसा असा भंगार जातो, पण आज नाही जाऊ देणार एवढी गॅरंटी. आज कुठले ना कुठले तर घेऊन ओपनिंग करणार एक पहिली, त्याच्यानंतर बघू वाजल नाही तर नाही वाजल. लेट्स गो. पहिली बुकिंग आता आपल्याला 1 तास बसून झाला. आत्ता वाजले 9:14. आपण 7:40ला आलो होतो अंदाज तरी माझा. तर एवढा वेळ आपल्याला बसून सनसेटमध्ये शनिवार असल्यामुळे एवढा वेळ बसायला लागलं. बुकिंग काही भेटली नाही. आत्ता भेटली आपल्याला कोथरूड. चला बघू आता कोथरूड कितीची आहे आणि किती होतात कोथरूडच्या मीटरने, कारण की 16 रुपये पर किलोमीटरनी ओला द्यायला लागलेलं आहे. त्याच्यात आपण एवढा रेट कमी नाही जाऊ शकत. बघू आपण आता किती होतात. तिकट नाही या. ड्रॉप झाला आहे. पहिली बुकिंग ती दाखवलं ते ॲपनी. बघू ॲपनी दाखवलं ते 89 रुपये आणि मीटरने झालं 96 रुपये. कस्टमरने दिले आपल्याला कडक एक नोट न चेंज घेता 100 रुपये. चला बघू आता नेक्स्ट राईड. आत्ता आपण आलेलो सेंगर रोडवरनं आलेलो आपण कोथरूड साईडला. आंबवळ कुठलं तरी हे हॉल आहे, त्या हॉलच्या इथं आलेलो. हॉलचं बिल झालं कम्प्लिटली. मीटरने दाखवले 96 रुपये, कस्टमरने दिले 100 रुपये आणि ॲप्लिकेशन दाखवतं 89 रुपये. म्हणलं तरी 5 ते 6 रुपये कमी दिले. 16 रुपये पर किलोमीटरने हॉलाने रेट द्यायला चालू केलेला आहे. चला बघू आता नेक्स्ट दुसरी राईड आपण कुठली उचलतोय आणि कुठं जातोय. आज बघायला गेलं आज पूर्ण सडायला लागलो आहे आपण. जिथं जाईल तिथं बुकिंगच वाजत नाही आहेत. तर बघू आता एक दीड तास इथे येऊन झालं कोथरूडमध्ये, तरी एकही बुकिंग वाजली नाही. वाजल त्या कॅन्सल झाल्या. चला बघू आता कोथरूडमध्ये दुसरी राईड आपल्याला एवढी वेटिंग करून मिळणार, पण कुठली मिळणार हे आपल्याला अजून माहिती नाही. बघू आपण कुठली राईड उचलतो. सेकंड राईड नंबर 2 आपल्याला पडलेली रॅपिडोला पडलेली भुसारी कॉलनी. चला बघू आता भुसारी कॉलनी 2294. कॉलनीचा ड्रॉप झाला. भुसारी कॉलनीचे भेटले 4 किलोमीटरला 70 रुपये. तर बघू आता भुसारी कॉलनीतनं तिसरी बुकिंग आपल्याला कुठली पडणार आहे, कुठं जातो आहे आपण तिसरी बुकिंग घेऊन. पण जसं रिस्टार्ट मारला तेव्हापासून आपलं थोडंसं किस्मत हातावरती लकीरमध्ये थोडेसे चेंजेस आले. आत्ता बसलेले आपल्याला तिसरी बुकिंग 300 अबोची आहे. तिसरी बुकिंग आहे. चला बघू आता कुठं जातो आहे 300 अबो. हॅलो ब्रो स्टँड. एवढा स्टँड दिसला कुठला 2 व्हीलरवाला. हां पाठव सर. 92 चला आपल्याला चला आपला कोथरूड भुसारी
आपण आलो होतो निगडी साईडला. तर आपल्याला लगेच रिटर्न पडली आहे बालेवाडी 200 रुपये. पटकन जाऊ पिकअपला आणि बघू किती रुपये होतात बालेवाडीचे. आता विचार केलेला की ह्या पॉईंटला नाश्त्याची दुकानं भरपूर आहेत, मी इथं नाश्ता करावा. सकाळी 8, 7, 7:30ला आलेलो, दुपारचे 12 वाजलेले, अजून पण नाश्त्या म्हणजे पाण्याचा कण बी नाही आणि अन्नाचा कण बी आपण खाल्ला गेला नाही. की हे कसं आहे की धंदा खायला काय भेटेल टायमिंगला ह्याची काही व्हॅलिडिटी नाही. टायमिंग सगळा जेवणाचा टायमिंग बदलतो, सगळा बदलतो. आता पडली आपल्याला JSPM DY पाटीलवरनं बालेवाडी 12 किलोमीटरचीच आहे. 12 किलोमीटरला 200 रुपये दाखवलेले आहेत. चला बघू आता बालेवाडी होती किती, नक्की किती रुपयाची होणार आहे आणि किती वेळ लागणार आहे बालेवाडीला जाण्यासाठी. आत्ता जस्ट बघितलं कस्टमरचं लोकेशन आलं होतं. लोकेशन पूर्ण चुकलं आहे त्यांचं लोकेशन आलं होतं मला. ते आहेत इथनं 21 किलोमीटर लांब, 21 किलोमीटर लांब. आणि त्यांनी DY पाटील रावेचं केलं आहे. तिकडे आहे ते चरोली, चिखली साईडला, चरोली साईडला. मला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्यासाठी. OTP मटेरियलचा फोटो काय होते रे एक. OTP काढ. मोशी साईडला का? 16 किलोमीटर. 16 किलोमीटरचे राईड दाखवते. 16 किलोमीटरला थोडेफार मला असं वाटतं की पैसे कमी दाखवलेले. 200 रुपये कॅश कलेक्टर सांगितलेत, 300 रुपये टोटल सांगण्यात आलेले आहेत. पण मला असं फील होतं की पैसे कमी आहेत. तरी बघू आपण कस्टमर केअरला फोन लावून नंतर काय म्हणताय काय नाही. पोहोचलोय. मटेरियल राईड आहे आजची. मटेरियल राईडला 16 किलोमीटरला किती मिळतात आपल्याला बघू. तुम्ही ड्रॉप लोकेशनला पोहोचला आहात. एक्स्ट्रा पैसे मागू नका आणि कस्टमरशी नम्र संवाद ठेवा. 9532 ओके झालं. त्याचं बुकिंगचे आपल्याला भेटलेत पूर्ण 15 किलोमीटरला 300 रुपये. 18 प्रति
पर किलोमीटर 18 रुपये निघाले दिले यांनी, म्हणजे एवढं काही जास्त नाही आहेत, लेवलनेच आहेत. ग्राहकांना सर्विस आता आपल्या अकाउंटला 100 महिने अटॅच केले पाहिजे, केलेले 50 रुपये म्हणजे 100 रुपये झालेले आता. नो लॉटरी लागली, लॉटरी जसं ती 300 रुपयाची सोडली की लगेच दुसरी राईड बसलेली आपल्याला 300चीच आहे अंदाज तरी, 300 अबोची अंदाज तरी, कुठली माहिती नाही आपल्याला. लेट्स गो. आपण उचललेली 300 रुपयाची, ती मीटरनी मोशी साईडला मारतात का नाही मला माहिती नाही. मोशी साईडला तो मला म्हणतोय की मीटर कशाला, इथं दाखवते आम्हाला फेअर, म्हणून मी नाही येऊ शकत म्हणलं मीटरनी. आता दुसरा कस्टमर बी तेच डायलॉग टाकतोय, मीटरनी नाही म्हणून. आता काय करावं काय कळ ना. आता बघू आता काय म्हणते, परत एकदा ट्राय करू मीटरनी बोलून. बोलल कल्ला रालू तोर गलती है बोल. हाँ तो रूम पर आवाइलो टाइम कहतो थोड़ा आवेला तो पट्टी काट के ले जाओ लौड़े के सरकार घरे जाए थोडे मारून 23 किलोमीटर. आत्ता आपण आलेलो मोशीतनं आलेलो 20 किलोमीटर वाकड हिंजवडी रोडला. हिंजवडीमधनं बिल झालं 348 रुपये. आणि जसं त्यांना इथनंच पुढं जायचं होतं पुनावळे साईडला, पुनावळ्याच्या थोडंसं अलीकडे लेफ्टला, तर 4 किलोमीटर होते, 4.2 होते. त्यांनी 4 गुणिले 17 टाकलं, त्याच्याप्रमाणे दाखवत होतं 85 रुपये. चला बघू आता 85 रुपये यांच्याकडे हे पण घेऊ. आणि तिथंच आपल्याला गॅस टाकायचा आहे. गॅस नाही टाकला आपण, आज सकाळी नव्हता टाकला, तर 1 कांडी गॅस आपण पुनावळ्याच्या पंपात गॅस टाकू आणि पुनावळ्यातनं कुठला आकडा बसतो आपण हे बघू. आणि आजचा धंदा कसा जातोय, कालच्यासारखा जाईल का ते बघू आपण. तर झालं यांचा ड्रॉप, म्हणजे लोकेशन थोडंसं चुकलं होतं. लोकेशन चुकल्यामुळं थोडंफार फिरायला लागलं. आता ड्रॉप झालं, त्यांचे भेटले आपल्याला 130 रुपये. आता बघू आता जस्ट पुनावळ्याच्या गॅस पंपामध्ये. आता बघू आता गॅस कितीचा बसतो ते बघू. लाईन ॲटो लाईनला अख्खं मोकळं, 4 व्हीलरला किती लाईन आहेत बघा 4 व्हीलरच्या. ॲटो लाईन पूर्ण मोकळी असते, काही टेन्शन राहत नाही ॲटो लाईनला. ॲटोला यायचा, गॅस भरायचा आणि निघायचा. हा कुठला आला ॲटो लाईन? 99 रुपये 95 रुपये गॅस आहे, 300 रुपये. 0238 कंपल्सरी हो गया अभी महीना हो गया चालू हो गया. $71 एक्स्ट्रा अमाउंट हैज बीन एडेड टू योर ग्राहक से सिर्फ ऐप में दिखाया जा रहा कैश. हाँ मैम आलो आपण वाकड ब्रिज, भूमकर चौक झाली, इंटरव्ह्यू झाली फक्त 71 रुपये 4 किलोमीटरला. आणि ॲपने दाखवले ते 90 रुपये. स्टुडंट राईड असून पण 90 रुपये दाखवले. थोडासा विचार करा की ॲपला जास्त दाखवते आणि मीटरला कमी होतात. काही दिवस मीटरला जास्त होतात, काही दिवस ॲपला कमी होतात. तसं काही नाही की फक्त ॲपला जास्त होणार आहे, मीटरने जास्त होणार, तसं काही नाही. मीटरने कमी बी फेअर होतो. आता आपण आहे वाकड ब्रिजला भूमकर चौकात. चला बघू आता भूमकर चौकातनं कुठली राईड उचलतो आपण बघू. मला ऑलरेडी सेंड केलेलं आहे मीटरने आहे म्हणून.
चला बघू आता जाता जाता कॅन्सल झाली का, झाली कॅन्सल निघू आपण पिकअपला. JSPM कॉलेज आहे, म्हणजे एक स्टुडंट राईड बुक केली आहे का नाही हे बी माहिती नाही आपल्याला. आपण असं हवेत बोलत नाही, स्टुडंट राईड आहे का नाही मला नाही माहिती, पण बघू किती होतात मीटरने आणि ॲग्री करते का नाही हे पण बघू. 7018. आपण आलेलो DY पाटील दुसरे भूमकर चौकाच्या तिथनं DY पाटील आहे, तिथनं आलो होतो आपण बानेरला वालजेवाडी साईडला. ॲपनी दाखवले, रॅपिडोने दाखवले 87 रुपये आणि मीटरने दाखवले 96 रुपये, म्हणजे 96 रुपये मीटरने दाखवले, म्हणजे एक 8-10 रुपयाचा फरक पडला आत्ताच्या बुकिंगमध्ये. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्यासाठी, कुठं जातो आहे आपण बघू. आपण उचललेले कोथरूड. चला करू पिकअप. किती होतात कोथरूडचे बघू आता आपण. इथनं येऊन आहे का पूर्ण. आता इथे आलोय तर जातो ना, जातो मी कधी इकडनं. कधी कधीचा विषय नाही. मॅनेजर पण आम्हाला आता परत फिरून यायला लागले. जाऊ दे बरं, एवढा वेळ जाऊ दे. आजचा दिवस इथपर्यंत आलो. थँक्यू. काय नाही, मी पण 2-3 वेळा गेलेलो आहे इथं पिकअप करताना. काही आता एखाद्या हा बसलेला होता, काही काही इथं बसलेले बी नसतात. मी 2-3 वेळा गेलेलो आहे, काय बोलले बी नाही एखाद्या वेळेस. तर काही वेळेस बोललेत पण. $266. किती पैसे दाखवतात. 3 रुपये एक्स्ट्रा घ्या, नंतर 2 रुपये कमी घ्या. इथं काय दाखवलं आहे 102 रुपये दाखवलं 5.5ला. इथं दाखवतं आहे 97 रुपये. कस्टमर म्हणले 100 रुपये धरा, मांडवळी डन. म्हणजे बोलू नका काहीच. हे बरं वाटतं थोडंफार, काय नाही वाटत एवढं. 3 रुपये एक्स्ट्रा कस्टमर सोडायला रेडी आहे, आम्ही 2 रुपये सोडायला रेडी आहे.
आता आजचा दिवस कसा गेला आपण बघू. ओला आहे 515 रुपये. उबर आहे फक्त 350 रुपये. लास्ट आपलं रॅपिडो आहे 823 रुपये. चला बघू आता टोटलवर गेलं 823 प्लस 350 1200 रुपयाच्या घरात तर इथंच झाले. लास्ट आकडा ओला लास्ट आकडा काय म्हणते 515 रुपये. 515 अशा प्रकारे आपले टोटल झालेले 1700 रुपये. 1700 मधले 300 रुपयाचा गॅस गेला जरा तर 1400 राहतात. 1400 मध्ये पण 100 रुपये खाण्यापिणं जरा बाहेरचा ते गेले तर 1300 राहतात. एक 1200 रुपये सगळा खर्च जाऊन आपल्याला 1200 रुपये तरी भेटले, तेवढी गॅरंटी. 1200 रुपये भेटले